कास्तकाराला घ्यास लागते. पाहून घ्या म्हणा आंतरपीक मशागत. जय गुरुदेव मित्रांनो, परत तुमचं सर्वांचं आमच्या शेतकरी नेते कोंडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता जे आम्ही आलो आहे तर ह्या प्लॉट जो आहे हा मोहगणीचा प्लॉट आहे. पण मोहगणीच्या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी मोसंबीचा पण प्लॉट उभा केला आहे शेतकऱ्यांनी. शेतकरी म्हणजे आमच्याच गावचे आहे आणि त्यांना ही कल्पना सुचली. हे सर्वात मोठं हे आहे की कशी सुचली. आपण त्यांच्यासोबत बोलू 2 मिनिट. पण तुम्ही बघू शकता आता ही जी आहे ही मोहगणी आहे आणि या मोहगणीच्या प्लॉटमध्ये ही मोसंबीचा प्लॉट आहे आंतरपीक. बरं, ही जी आहे मोसंबी ही काही फार हे नाही आहे, म्हणजे ही फक्त 1 वर्ष 2-3 महिन्याचं झाड आहे आणि 1 वर्ष 3 महिन्याचं झाड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. बरं, ही तर झाली एक आणखी यांची ड्रीप टाकायची पद्धत जी आहे ही पद्धत वेगळी आहे. वेगळी म्हणजे कशी, आपण जे ड्रीप टाकतो वरून तर ते ड्रीप टाकल्यामुळं जे उंदीर आहे घुशी आहे हे ड्रीप कातरतात आणि विनाकारण त्या ड्रीपचं नुकसान होतं. त्यासाठी यांनी अनोखा जुगाड केला आहे. त्यांनी काय केलं आहे की ही जी आहे ही एक अशी सरी फाडली आणि या सरीतूनच लॅटर टाकली आणि 1-1, 1.5 फुटावर आपल्या झाडाला त्यांनी त्या मायक्रोट्यूब ह्या असं त्या मायक्रोट्यूब आहे 1-1, 1.5 फुटावर काढल्या. म्हणजे ही पद्धत सुद्धा एकदम अशी चांगली आहे. आणि तुम्ही आता बघू शकता की ही त्यांचं कामच चालू आहे. आता तुम्ही बघू शकता की त्यांचं ड्रीपवर काम चालू आहे. आणि हे बघा आमचे राजू दादा आहे. राजू दादा ड्रीपला मायक्रोट्यूब लावत आहे. ही सरी टाकून याला नंतर हे बंद करण्यात येईल, नाही राजूदा? याच्यावर माती ओढण्यात येईल. म्हणजे तुम्ही बघू शकता की ही सरी आहे याच्यावर आता ही अशी माती टाकली का ही पूर्ण जमिनीखाली चालली जाईल नळी. म्हणजे त्याच्यापासून उंदीर आणि घुशी, खडई, उंदीर, घुशी हे त्या ड्रीपचं नुकसान करणार नाही. बरं, हा प्लॉट मोहगणित आंतरपीक आहे. हे मोहगणीचं झाड तुम्ही बघू शकता आणि याच्यात हे आंतरपीक म्हणून मोसंबी आहे ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी चेन्याचं पीकसुद्धा घेतलं आहे आंतरपीक म्हणून. म्हणून तुम्हाला सांगतो की हा एक असा नवीन असा प्रयोग आहे या शेती क्षेत्रात, जो वाडेगाव येथीलच आमचे विष्णूजी दादा भोंडे यांनी केलेला आहे. तर आपण त्यांच्यासोबत आता थोडंसं चर्चा करू 2 मिनिट. बघा, नमस्कार दा. नमस्कार. बघा आता हे झाड तुमचं जे आहे मोसंबीचं हे किती दिवसाचं आहे? 1 वर्ष 3 महिने. हे पहा, हे झाड जे आहे मोसंबीचं हे 1 वर्ष 3 महिन्याचं आहे. आणि ही झाड ही कलम कोणती आहे? ही आहे न्यू शेलर. हां, ही न्यू शेलर ही व्हेरायटी आहे मोसंबीची. याचा रूट जो आहे हा रूट बहुतेक जेंबेरीचा आहे. जंबिरी. हा, जेंबेरीचा रूट आहे आणि ही न्यू शेलर आहे. बरं, न्यू शेलर ही खात्रीच्या ठिकाणाहून आणली आहे त्यांनी. असं म्हणजे कुठूनही नाही, एक अशी चांगली नर्सरी होती त्या नर्सरीचा शोध घेतला आणि त्याच्यानंतर आणली. बरं, हे ड्रीप टाकाचं हे तुम्हाला कोणी सांगितलं, म्हणजे कशी काय कल्पना सुचली तुम्हाला असं ड्रीप टाकायची? ड्रीप टाकायची म्हणजे असं आहे का, खडळ्या गिड्या जे उंदीर कातरते पाणी प्यायसाठी, त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला का बाबा सोरांडी करून नाली करून ते ड्रीप दाबाचं, त्यांना मायक्रोट्यूब लावायच्या काय, तर ते झाकून द्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता की हे उंदीर, खडया आणि घुशी जे ड्रीप कातरते त्याच्यामुळे ड्रीपचं जे पाणी आहे जे वेस्टेज जाते, तर त्यांचं कसं आहे, त्यांनी नवीन ही काढली की एक अशी लंबी सोरांडी काढली आणि या सोरांडीतून ही नळी टाकली. या नळीला मग नंतर ती असे प्रेस करणार आहे, झाकून देणार आहे. आणि याच्यामुळे काय होते की उंदीर, घुशी हे जे आहे हे याला ड्रीपला कातरत नाही आणि ड्रीप आपलं 100% व्यवस्थित राहते. असा हा नवीन प्रयोग आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं शेतकरी तर कोंडे या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आमचं व्हिजनच आहे कमी खर्च, योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ. नमस्कार. द्या टाकून. लय व्हिडिओ काढले आम्ही तुरीचे, राजू.